नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपल्याकडं संस्कृत साहित्य हे अतिप्राचीन साहित्य म्हणून ओळखलं जातं. या साहित्यामध्ये उद्बोधक अशा प्रकारचे अनेक विचार खरोखरच आपल्या जीवनाला संस्कारित करणारे आहेत, आपल्या जीवनाला सुयोग्य मार्गावर घेऊन जाणारे आहेत. आज मी या संस्कृत मधल्या 2 श्लोकांच्या माध्यमातून विद्यार्थी कसा असावा याबद्दलचा विचार मी आपल्या समोर मांडणार आहे. सर्वप्रथम रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण माझ्या चॅनलला जो भरभरून श्रवणाचा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. विद्यार्थी हा शब्दच मुळात विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा. जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला आपण विद्यार्थी असं म्हणतो. मनुष्य जीवनभर विद्यार्थीच असतो, कारण त्याची विद्यार्थी दशा ही कधीच संपत नाही आहे. असं जरी असलं तरी आपल्याकडं जे 4 आश्रम सांगितले गेलेले आहेत त्या आश्रमामध्ये पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम हा खऱ्या अर्थानं विद्यार्थी जीवनाशी निगडीत असणाराच आश्रम आहे. आणि म्हणून एक संस्कृत मधला श्लोक विद्यार्थ्याकडे कोणते 5 गुण असावेत याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला करतो. मला देखील आपल्याला सांगायचं आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाने हा व्हिडिओ ज्याला कोणाला विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे जाणीव प्राप्त करून घ्यायची असेल, मग ती स्वतःची जाणीव असेल, मग ती ज्ञानाची जाणीव असेल, मग ती आणखी कुठलीही जाणीव असेल, जाणीव प्राप्त करून घ्यायची असेल, खऱ्या अर्थानं विद्यार्थी म्हणून आपल्याला जर ज्ञानार्जन प्राप्त करायचं असेल तर आपल्याकडं मी जे आता या 2 संस्कृत श्लोकांच्या मधनं गुणवैशिष्ट्य सांगणार आहेत ते आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविले पाहिजेत. पहिला श्लोक या ठिकाणी जो सांगितला गेलाय तो अशा पद्धतीचा आहे. ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा. ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा सदाध्ययनम दक्षता. ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा सदाध्ययन दक्षता. एकाग्रता महत्वेच्छा. एकाग्रता महत्वेच्छा पंचविद्यार्थिना गुण. पंचविद्यार्थिना गुणा. अशा पद्धतीमध्ये संस्कृत मधला हा श्लोक विद्यार्थ्याकडे 5 गुण असावेत तोच खऱ्या अर्थाने यशस्वी विद्यार्थी बनू शकतो किंवा त्यालाच आपण विद्यार्थी म्हणू शकतो असं हा श्लोक आपल्याला सांगतो. तर विद्यार्थीकडे कोणते 5 गुण असले पाहिजेत तर त्यातला पहिला गुण हा संस्कृत श्लोक सांगतो की ज्ञान तृष्णा. खरं तर तोच विद्यार्थी आहे ज्यातला ज्ञानाची तृष्णा म्हणजे ज्ञानाची तहान लागलेली आहे. त्याला सतत असं वाटतं की मला ज्ञान मिळालं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण बघतो की माणसाला तहान लागल्याच्या नंतर तो पाण्यासाठी किती तळमळतो, पाणी मिळावं म्हणून तो किती आटापिटा करत असतो. जितकं त्याला तहान लागल्याच्या नंतर, तृष्णा लागल्याच्या नंतर पाण्यासाठी त्याची तळमळ चाललेली असते, तितकीच तळमळ ज्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी लागलेली आहे त्यालाच खऱ्या अर्थानं काय म्हटलं पाहिजे, विद्यार्थी म्हटलं पाहिजे. अशा प्रकारची ज्ञानाची तृष्णा लागलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अनेक या जागतिक स्तरावरती विद्यार्थी होऊन गेले ज्यांना ज्ञानाची तृष्णा लागली होती. म्हणूनच त्यांनी खूप मोठं काम केलं आणि शरीरानं मरणानंतर देखील ते कार्यानं अजरामर झाले. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं विद्यार्थी बनायचं असेल तर आपल्याकडे पहिला गुण असला पाहिजे तो म्हणजे ज्ञान तृष्णा. दुसरा गुण या श्लोकामध्ये सांगितला गेलेला आहे तो म्हणजे गुरुनिष्ठा. गुरुनिष्ठा. कारण आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये जे 5 देव सांगितले गेले ज्यामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, देवो देवो भव आणि अतिथी देवो भव, यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा देव म्हणजे आचार्य देवो भव ज्याला आपण गुरु असं म्हणतो. मी यापूर्वी आपल्याला सांगितलं की जगातले अनेक धर्म असे आहेत की जे देवाला मानत नाहीत पण गुरुला मात्र मानल्याशिवाय राहत नाहीत. अनेक असे संप्रदाय आहेत जे देव मान्य करत नाहीत परंतु गुरु मात्र मान्य करतात. म्हणजे सगळीकडे गुरुला अत्यंत महत्वाचं स्थान दिले गेलेलं आहे.
आणि तोच खरा विद्यार्थी आहे की ज्याची गुरुवरती निष्ठा आहे. गुरुच्या वरती निष्ठा असल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं विद्यार्थी किंवा शिष्य बनता येत नाहीये. आपल्याला सगळ्यांना महाभारतकालीन उदाहरण माहिती आहे की एकलव्याला द्रोणाचार्यांनी तो खालच्या जातीतला आहे म्हणून शिक्षण देण्याला, विद्या देण्याला नकार दिला. त्यावेळेला एकलव्यानं द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा उभा करून त्या पुतळ्यामध्येच द्रोणाचार्य या गुरुला पाहिलं आणि त्यांच्या प्रती निष्ठा ठेवली, म्हणून एकलव्य देखील धनुर्धारी बनू शकला. असे कितीतरी उदाहरण आपल्याला देता येतील. संत ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण आपल्याला माहिती असेल की ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहित असताना माऊलींनी आपल्या गुरुप्रती, निवृत्तीनाथांच्या प्रती किती निष्ठा व्यक्त केलेली आहे. गुरुग्रह जे देशी तो देशाची वसे मानसी, विरहणी का जैसी वल्लभाते. किंवा गुरुपिता, गुरुमाता, गुरुबंधू असं गुरुच्या संबंधानं सविस्तर एवढंच नाही, तो प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती साक्षात, किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा, असं म्हणून आपल्याकडं गुरुला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. तेव्हा चांगला विद्यार्थी आपल्याला घडायचा असेल तर काय असलं पाहिजे, तर गुरुच्या बद्दलची निष्ठा आपल्या अंतकरणामध्ये अवश्य असली पाहिजे. ज्या ज्या मुलांच्या मनामध्ये गुरुच्या बद्दल निष्ठा नाहीये ते खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडले जाऊ शकत नाहीत. अलीकडच्या कालावधीमध्ये ट्युशन सरो मास्तर मनो ची संस्कृती यायला लागलेली आहे. गुरुबद्दलचा म्हणावा तेवढा आदर आज समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हे खरोखरच अत्यंत चिंता करण्यासारखी बाब आहे. त्यामुळं संस्कृत सुभाषित, संस्कृत हा विचार आपल्याला सांगतो की चांगला विद्यार्थी तोच आहे ज्याच्या मनामध्ये गुरुबद्दलची निष्ठा असली पाहिजे. याबद्दलचे अनेक उदाहरणं मी या ठिकाणी जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, ह्या ज्ञानेश्वरीच्या ओळीवरती माझ्याच युट्यूबवर रामकृष्ण बदने वरती जे गुरुच्या संबंधानं प्रवचन टाकले, किंवा गुरुपौर्णिमेचे मी 3 व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर टाकले आहेत, त्यामधनं आपल्याला निश्चितपणे गुरुनिष्ठा आणि गुरुचं महत्त्व आपण श्रवण केल्यानंतर लक्षात येईल. म्हणून इथं अत्यंत कमी विस्तारामध्ये मी एवढंच आपल्याला विद्यार्थ्यांचा दुसरा गुण या सुभाषितातनं मांडतो आहे, तो म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे गुरुनिष्ठा असली पाहिजे. पहिलं काय असलं पाहिजे, ज्ञानाची तृष्णा असली पाहिजे. दुसरं म्हणजे गुरुनिष्ठा असली पाहिजे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे अध्ययन दक्षता. सदा अध्ययन दक्षता. सतत तो विद्यार्थी कसा असला पाहिजे, तर अध्ययनाच्या बाबतीमध्ये दक्ष असला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत कुठलंही काम करताना आपण दक्ष होऊन काम करत नाहीयेत तोपर्यंत त्या कामामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने यश प्राप्त होऊ शकत नाहीये. आणि म्हणून या विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यानं सतत दक्ष असलं पाहिजे. सतत मला हे आज मिळवायला हवं होतं, मी कसं काय मिळवलं नाही, ते मी आज मिळवलंच पाहिजे, अशी दक्षता. याचा अर्थ त्याच्याकडे आळस असता कामा नये. आपल्याकडे असं म्हटलं गेलंय की आलसस्य कुतो विद्या, आलसस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतो सुखम. आळस क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम, असं आपल्याकडं सांगितलं गेलेलं आहे. म्हणून टाइम इज मनी असं म्हणतो आपण. अनेक वेळेला वेळेचं महत्व आपल्या संस्कृतीनं नवे जगानंच मान्य केलेलं आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्याला सततम दक्ष, सतत त्यानं दक्ष असलं पाहिजे आपल्या ज्ञानप्राप्तीसाठी. त्याचबरोबर आपल्या जे काही उद्दिष्ट आहेत ते साध्य करण्यासाठी. तर हा तिसरा गुण देखील त्याच्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला म्हणालो की यामध्ये म्हटलं ज्ञान तृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, आणि चौथा गुण सांगितलेला आहे तो म्हणजे एकाग्रता. काय असलं पाहिजे, एकाग्रता. कशी असली पाहिजे, इतकी एकाग्रता असली पाहिजे की तो जे काही ज्ञान प्राप्त करण्यासाठी बसलेला आहे तर बाकी आजूबाजूला काय चाललंय याच्याकडे त्याचं लक्षच असता कामा नये. भूमितीचा जो जनक आहे तो असं म्हणतात की समुद्राच्या किनाऱ्यावरती
प्रमेय सोडत बसलेला होता. तेवढ्यामध्ये शत्रू सैन्यानं येऊन त्याचं मुंडकं छाटलं तरी त्याच्या लक्षात आलं नाही, कारण तो इतका एकाग्र ते प्रमेय सोडवण्यामध्ये होता. एक उदाहरण मला त्यांचं नाव आठवत नाहीये, परंतु असं सांगितलं जातं की गणिताचे फारच हुशार अध्यापक होते आणि ते गणित सोडवत असताना इतके एकाग्र असायचे की त्यांना ते गणित सोडवत असताना ते भानच विसरून जायचे. असं म्हणतात की एकदा त्यांचं ऑपरेशन करायचं ठरवलं आणि भूल देण्यासाठी एक डॉक्टर आले आणि ते म्हणाले की थांबा, ऑपरेशन पूर्वी तुम्हाला मला भूल द्यायची आहे, ती भुलीचं इंजेक्शन घ्या. त्यावेळेला त्या गणिताच्या शिक्षकानं काय उत्तर द्यावं, तर तो गणिताचा शिक्षक म्हणाला, कृपा करून मला भुलीचं इंजेक्शन देऊ नका. मला माहिती आहे की भुलीचं इंजेक्शन दिलं म्हणजे ऑपरेशन करतानाचा त्रास जाणवणार नाही, यासाठी तुम्ही हे भुलीचं इंजेक्शन देत आहात. परंतु मला भुलीचं इंजेक्शन देण्यापेक्षा एखादं कठीण गणित द्या. ते गणित सोडवत असताना मी माझ्या शरीरातच नसेन आणि मग तेवढ्या वेळामध्ये तुम्ही माझं ऑपरेशन आटोपून घ्या. म्हणजे एखादं काम करत असताना किती एकाग्रता आपल्याकडे असावी याची मी अनंत उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. परंतु या 2 उदाहरणातून मला हे सांगायचं आहे की तोच श्रेष्ठ विद्यार्थी आहे की जो एकाग्र चित्ताने ज्ञान ग्रहण करतो, एकाग्र चित्ताने अध्ययन करतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, विशेषत्वानं विद्यार्थी दशा ही तारुण्य अवस्था आहे आणि तारुण्य अवस्था ही चांचल्याची अवस्था असते. या वयामध्ये चंचलपणा खूप मोठ्या प्रमाणावर असतो. मन आणि चित्त एका ठिकाणी स्थिर होत नाहीये, परंतु चित्त आणि मन एका ठिकाणी ज्याला स्थिर करता येतं, म्हणजेच एकाग्रता साधता येते, त्यालाच खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त करता येतं. ज्याला हे जमत नाही त्याला ज्ञान प्राप्त होणं कठीण आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याकडं हा 4था गुण एकाग्रतेचा निश्चितपणे असला पाहिजे. ज्यांनी या जगामध्ये मोठं नाव कमावलं ही सगळी मंडळी एकाग्र चित्तानं काम करत होती. मी कित्येक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे उदाहरण आपल्याकडं सांगत आलेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध अँड हिज धम्म नावाच्या ग्रंथाचं लेखन करत बसलेले आहेत. सकाळी 8 वाजता ते लेखनाला बसलेले आहेत, संध्याकाळचे 8 वाजले तरी बाबासाहेब त्या कार्यामध्ये एकाग्र चित्तानं दक्ष आहेत. तेवढ्यामध्ये त्यांचा पर्सनल सेक्रेटरी नानकचंद रत्तू 8 वाजता सायंकाळी रात्रीच्या बाबांजवळ येतात आणि म्हणतात, बाबा सकाळी 8 पासनं आता रात्रीच्या 8 वाजतायत, 12 तास उलटून गेलेले आहेत, आपण जागेवरून उठलेले नाहीत आणि एकाग्र चित्ताने हे सगळं काम करतायत. चांगली गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की आता हे काम बंद करावं, जेवण करून आराम करावा आणि सकाळी 8 वाजता पुन्हा आपण कामाला लागावं. एवढं ऐकल्याच्या नंतर बाबासाहेब एकाग्रता त्यांची भंगते आणि ते नानकचंद रत्तू आपल्या पियेकडे बघतात आणि म्हणतात, ठीक आहे नानक, मी आता थोड्याच वेळामध्ये काही क्षणामध्ये हे लेखन बंद करतो आणि जेवायला जातो. तू आता तुझ्या घरी जा, जेवण कर, आराम कर आणि सकाळी 8 वाजता वापस ये. मग आपण दोघेही हे काम पुढे चालवूया. बंधू भगिनींनो, नानकचंद रत्तू एवढं बाबांचं ऐकतात, घरी जातात, जेवण करतात, रात्रभर आराम करतात आणि सकाळी 8 वाजता येऊन बघतात तर काय, बाबा बुद्ध अँड धर्म हा ग्रंथ तितक्याच एकाग्रतेनं लेखन करताना ते पाहतात आणि बाबांना म्हणतात, बाबा आणखीन तुम्ही इथून उठलाच नाही आहेत का, जेवलाच नाही आहेत का? त्यावेळेला बाबांची एकदम एकाग्रता भंग होते आणि बाबा नानकचंद रत्तूकडे बघून म्हणतात, अरे नानक, तू अजून घरी गेलाच नाहीस का? म्हणजे बघा, रात्र उलटून गेलेली आहेत, पुढचे 12 तास उलटून गेले आहेत, परंतु नानक तिथून गेलाय की नाही हे सुद्धा बाबासाहेबांना माहिती नाही आहे. इतकी एकाग्रता, एकाग्र चित्त जोपर्यंत आपल्याकडे असत नाही आहे तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं विद्यार्थी, ज्ञानार्थी होता येत नाही आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याचा हा 4था गुण जो इथं सांगितला गेलेला आहे, एकाग्रता, तो देखील त्याच्याकडे असला पाहिजे. आणि 5वा गुण सांगितला गेलाय महत्वेच्छा. काय म्हटलंय? महत्वेच्छा म्हणजे काय, तर नियमित उजळणी किंवा महत्वाकांक्षा. खरं म्हणजे महत्वाकांक्षेशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट प्राप्त करता येत नाहीये. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल
तर आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी महत्वाकांक्षा असली पाहिजे. अब्दुल कलाम सांगतात की आपण स्वप्न मोठी बघितली पाहिजेत. स्वप्न आकाशाला गवसणी घालण्याची महत्वाकांक्षा जर आपण मनाच्या ठिकाणी ठेवली तर कमीत कमी झाडाच्या शेंड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न तरी आपण करू. आपली महत्वाकांक्षा जर छोटी असेल तर आपल्याला मोठं कसं बनता येईल. छत्रपती शिवरायांनी लहानपणीच मोठी आवडल्या होत्या आणि माझी जाऊन आईसाहेबांच्या समोर सांगितलं होतं की होय आईसाहेब, मी या पीडित जनतेचा राजा होणार आहे. होय, मला रयतेचं राज्य निर्माण करायचं आहे. ही महत्वाकांक्षा अंतःकरणाच्या ठिकाणी बाल शिवबांनी बाळगली आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला आणि म्हणूनच शिवबा हे जाणते राजे श्रीमान योगी होऊ शकले. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी देखील आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी अशाच प्रकारची महत्वाकांक्षा हा गुण निश्चितपणे उराशी बाळगला पाहिजे. आणि महत्वाकांक्षा नुसतं बाळगून चालत नाही, तर ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याचा सतत पाठलाग करत जर राहिलो तर निश्चितपणे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला प्राप्त करायचंय ते प्राप्त करून घेऊ शकतो. मला या सुभाषिताच्या निमित्तानं हे 5 गुण आपल्यासमोर मांडायचे होते. ज्यांना कोणाला खऱ्या अर्थानं विद्यार्थी ज्ञानार्थी बनायचं असेल त्यांनी हे 5 गुण आपल्या आयुष्यामध्ये उतरविले पाहिजेत. त्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला विद्यार्थी बनता येत नाहीये. पुनश्च एकदा तो श्लोक मी आपल्यासमोर ठेवतो. काय म्हणतो सुभाषितकार? ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा, ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा सदाध्ययन दक्षता, ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा सदाध्ययन दक्षता, एकाग्रता महत्वेच्छा, एकाग्रता महत्वेच्छा पंच विद्यार्थीना गुण. महत्व इच्छा, महत्व इच्छा म्हणजेच महत्वाकांक्षा ही जर आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी राहिली तर निश्चितपणे मला असं वाटतं की आपण एक चांगले विद्यार्थी बनू शकतो. आपण चांगले विद्यार्थी बनावेत यासाठीच हे 5 गुण मी आपण वयाने किती जरी मोठे असलो श्रवण करणारे तरी आपण एक विद्यार्थीच आहोत असा भाव आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी ठेवून जर याचं श्रवण केलं आणि तसं आचरण केलं तर निश्चितपणे आपण देखील एक चांगले विद्यार्थी बनू शकतो. जे कोणी असं वाटतं की आपल्या घरातले विद्यार्थी घडावेत तर त्यांनी हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांना जरूर ऐकवावा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आपली कर्तव्य काय आहेत, विद्यार्थी म्हणून आपण काय काय केलं पाहिजे याचं दिशादर्शन याच्यातून झाल्याशिवाय राहणार नाही आहे. ते व्हावं एवढीच अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ बनवलेला आहे. मला वाटतं की हा व्हिडिओ निश्चित आपल्याला आवडेल आणि विद्यार्थी कसा असावा याचं मार्गदर्शन आपल्याला होईल अशी आशा व्यक्त करून इथेच आजच्या व्हिडिओला मी पूर्णविराम देतो. नमस्कार.